जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां, हार के जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां, मैं पूरी करा। ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू। चंदना परी झिजूनी गंध तुला लावू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू। तरी फिटे नाहे पांगरे विठ्ठला, तरी फिटे नाहे पांगरे। विठ्ठला नाम पावरे, नाम रूप ते सावरे, विठ्ठला नाम रूप ते। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आणि आपण आता जाणार आहोत आंघोळीला। आता आपण झोपून झालेलं आहे, आता आपण जाऊया आंघोळ करायला जाऊया। आणि इकडे बॅटबॉल चालू आहे, एकदम फटके जोरात देत आहेत, तेव्हा दाखवतो लागेल तिच्या नवनाथ। आता निघाले, इकडे बॅटिंग चालली, आमची प्रॅक्टिस चालू आहे। आता काही दुपारचं जेवण नाही, केळी आणले आणि सफरचंद आहे आणि बिस्किट आणलं आहे, ते खायचं। संध्याकाळी आपण बनवूया मटण किंवा मग चिकन, पण ते तुम्हाला दाखवणार यूट्यूबला, नक्की बघा, भारी बनवणार। टेस्ट असं नसेल आईच्या हाताची किंवा बायकोच्या हाताची किंवा महिलांच्या हाताची जी टेस्ट येते ती आपल्या हातात येणार नाही, पण जेवढं करता येईल तेवढं करायचं आणि खायचं। आता दुपारचं काही तुम्हाला दाखवत नाही, तसे तुम्ही आता इकडचे ब्लॉग चालू राहतील, कारण मी मुंबईचं दाखवू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला आता मी यवतमाळ, परत आदिलाबाद किंवा मग तेलंगणा, इकडची झरी, जामणी, ह्याच्याबद्दल थोडेफार म्हणजे तालुक्यात, ह्याच्याबद्दल थोडंफार पांढरकवडा, जे कधी नावं ऐकलीच नाहीत अशी गाव आहेत तिकडे, ते बघू आपण थोडेफार। त्याचा तुम्हाला दाखवेनच मी माझ्या चॅनलच्या थ्रू, नक्की बघत राहा। मीच खात नाही, हा व्हेज म्हणजे म्हणतात ना बुवा टाईप, त्या पद्धतीचा पोरगा आहे। त्याला कोणते जेवताना बिचारा बोलणार पण नाही। त्याचा एक असा आहे की तू जेवायला बसले तर तो कुणाशी तुम्ही किती पण द्यायशी बोला, तर बोलणार नाही। पहिला मला माहीत नव्हतं, मी बडबडायचो, हा ऐकायचंच नाही, मला राग यायचा। बोललो काय रे भाई, मग तो बोलला भाई मला अशी सवय आहे, तू राग मानू नकोस। मग मी बोललो ठीक आहे, चल जाऊ दे, जे ते आहे ज्याचं त्याचं बरोबर असत, तो इकडे पाळतो तर पाळतो, आपण तसं पाळत नाही। पण तो जेवायला बसला की बोलत नाही, जोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही तोपर्यंत। ती सवय मला त्याची खूप आवडली। भविष्यात कधी वाटलं तर तसं करेन मी। पण त्याच्यानंतर एक आहे नवनाथ म्हणून पोरगा, सातारचा आहे, सातारा कोल्हापूर, बहुतेक कोल्हापूर साताऱ्यामध्ये मध्येच कुठेतरी येतो त्याचं गाव आहे। आणि हा पण एकदम रॉयल पोरगा आहे, म्हणजे दिल खुला, ही बाईक घे, तुला काय करायचं ते कर, आणि तुला चालायचं चालव। पहिला म्हणजे अतुलबाग जात होता, बोला भाई ह्याला सांभाळ, पोरगा चांगला होता अतुलबाग, बोला ह्याला सांभाळ। मग ह्यानी माझे 6 दिवसानंतर तो 5-6 दिवसासाठी सुट्टीवरती गेला, मग त्यांनी सांगून गेला की भाई हा नवीन पोरगा, ह्याला नीट सांभाळ। मग नवनाथकडे मला सोपवली। मग नवनाथने थोडाफार मला इकडे सांगितलं की असं आहे, त्याचे तसं आहे, नीट राहा, तुला काय लागलं तर मला सांग, फोन कर, मी येईन लगेच। तू थोडा इकडे तिकडे फिरत असतो, म्हणजे अभ्यासाचं जरा MPSCचा अभ्यास करतोय, त्याच्यामुळे तू इकडे तिकडे जास्त फिरत असतो। बुक घे किंवा मग पुस्तकं वगैरे, पेपर रविवारचे साप्ताहिक पेपर असतात ते त्याला लय लागतात, थोडंफार त्याचा अभ्यास चालू आहे। आणि त्याच्यामध्ये काय आपण येत नाही, तुम्हाला ढोकला दिसतच असेल बघा, सामान्य ज्ञानचा बघा, नमस्कार मंडळी। आता थोडी आपण जिम करणार आहोत आणि जिम नंतर मग आपण पुढचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू दाखवणंच। पण सध्या तर थोडा म्हणजे आम्ही इथेच प्रत्येकाने पैसे काढून ते जिमचं सामान आणलेलं आहे आणि सध्या आम्ही ते कसं इथे टाइम टू टाइम जास्त टाइम इकडे
मुंबईसारखी दगदग नाही, मग थोडंफार जिम करायची, नंतर मग जायचं नाश्ता करायचा आणि मग आपल्या त्या खुर्चीवर जाऊन बसायचं आहे. आणि अशी पण आज आपली सुट्टी आहे, म्हणजे आज आपल्याला काही काम नाही, थोडं बोल वर्कआउट करू. आणि उद्या थोडा ब्लॉग जरा 2 दिवसाचा मिक्स येईल, कारण थोडं करताना जरा प्रॉब्लेम होतो, म्हणजे टाईम लागतं. इथे थोड्या गोष्टी आहेत त्या लांब लांब जावं लागतात, मग ते कंटिन्यू ब्लॉग चालू करता येत नाही. त्यामुळे ते तर मंडळी, मी तुमचा आवडता कोकणी तेजा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सकाळचे 6:30-7 वाजलेत. जाम थंडी आहे इकडे, म्हणजे सांगता येत नाही एवढी थंडी आहे. आणि आता सर्व बाहेर आलेत बघा, तुम्ही बघू शकता थंडीची मजा घेण्यासाठी. आणि आमचे कोर्टाचे आदेश, ही कुत्री आहे राणी, तिला जरा गोंधळू आहेत बघा, तुम्ही बघू शकता. काय म्हणताय तुम्ही? राणी काय म्हणते? आदिसूला गुंजरूच आहे बघा, तिला बहुत थंडी वाजते बघ, बघा तर किती जाम थंडी वाजते. राणी 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 ए विचार करते, ती सध्या विचार करते. ए राणी हे बघा. असं आहे, तिला कुणी काही केलं काय करत नाही. आपण संध्याकाळचं प्लॅनिंग आहे, त्या दिवशी ते झालं नाही, पण आज दुसऱ्या दिवशी आपण करणार आहोत. त्यामुळे आपण आज लिंबू आणणार आहोत. हा लिंबूचं झाड दिसत असेल, हा बघा, हा लिंबूचं झाड आहे. म्हणजे हा लिंबूचं झाड तुम्हाला दिसत असेल, याच्यावरती भरपूर लिंबू आहेत वरती, पण आम्हाला वरती जावं लागेल. मग आता आपण वरती जाऊया लिंबू काढायला. इथे सर्व लिंबू वगैरे, म्हणजे जे इथे खाद्यपदार्थ भेटतात, म्हणजे जे पालेभाज्या इथे स्वस्त पडतात. आमचा मित्र वरती चढलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तो काही करायला तयार आहे, ते बघा 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो. थांबा, लिंबू काढतोय आता. लिंबू त्याला भेटलेला, दाखवतोय पण आहे. आणि तो बघा किती भेटले, एकच? भरपूर आहेत ना. दाखव की रे, का किती काढलेस? 4-5 तरी 4-5 काढले ना. संध्याकाळची सोय आहे बाबा आमची. लिंबू काढलेत त्यांनी. अरे हा बे, इथे काय, आलो आलो. इथे लय मोठा आहे, हा बघा दिसत असेल. ह्या लिंबाला जास्त लिंब आहेत. आणि अशा तऱ्हेने नवनाथ मेजर ह्या आमच्याच रँकचे आहेत, ते सध्या लिंबू काढत आहेत. ते भरपूर, म्हणजे ह्या गोष्टीत तत्पर आहेत, सर्वच गोष्टीत आहेत. ही गोष्ट जास्तच त्यांना आवडते. तुम्हाला लिंबू काढले दाखवतो. नवनाथ लिंबू दाखव जरा. हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ, ते छोटा छोटा हा बघ, त्याच्यावरती एक आहे तो बघ, हा बघ एक आतमध्ये, हा बघ. तू पिकू दे ना. 4 काढले ना. ठीक आहे, आजच्यापुरती 4 झालेत आमच्या. बघा मस्त ज्यूस पण झाला आणि चायला पण झाली बाई. बरं, कसं मस्त वाटतं एकदम. परिपूर्ण आहे पूर्ण खेडेगाव. म्हणजे तुम्ही बोलाल ना, इथं 2 मिनिटं थांबा जरा एक साईडला. बघा तुम्हाला 2 प्रकारे शेती दाखवतो मी. हां, थोडंफार आपण थांबलोय, एक लावलेली आहे आम्ही. आणि आम्ही आता तुम्हाला तुरीची शेती दाखवतोय. बघा ही आहे तुरीची शेती. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला ही कापसाची शेती. हा कापूस, याला ते जे फुळं दिसत ना, ते थोडेफार फुगतात आणि नंतर मग ते गोंडेसारखे कापूस येतात त्याच्यातून बाहेर. आणि कापूस इथं मोठ्या प्रमाणे केलं जातं आणि मागणी पण मोठ्या प्रमाणावरती आहे. हा तुम्ही बघू शकता, एकदम सामसूम आपल्या गावासारखंच आहे. आता नवनाथ मेजरचा एकदम भारी एकदम फोटो घेऊया. एकदम मस्त वाटतंय बघा, बाईकच्या समोरच त्यांची बाईक आहे. आपलं काम सध्या ते शिकवतात बाईकचे. हे एक नंबर वाटतंय बघा. पक्षी वगैरे बसलेत, एकदम वातावरण शांत आहे एकदम. तुम्ही बघू शकता आपल्या गावासारखंच आहे. इथं बघण्यासारखं भरपूर आहे, पण काय इकडचं गाव बोलतात ना, सर्व संपन्न आहेत, म्हणजे शेतीने पूर्ण संपन्न शेतकरी माणूस.
पण जेवढी मेहनत जो शेतकरी करतो ना इथं तेवढी आपल्याकडची एवढी लोक करत नसतील कोकणातली एवढ्या शेतीसाठी. ही शेती कंटिन्यू चालू असते ह्या लोकांची. बघा आता ही तूरची शेती आहे, ही लोकांची कंटिन्यू चालू असते. याच्यामध्ये खूप फायदा आहे यांचा. मोठे मोठे टावर पण गेलेत बघा इथून. ही कापसाची शेती आहे, जाम पैसा इथे. पण शेतकरी वर्षाला नाही ना बोला तरी 5.5-6 लाख रुपये किंवा 7-8 लाख रुपये उत्पन्न काढतो असं मी एका शेतकऱ्याकडून विचारलं होतं त्याला. त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होता. त्या शेतकऱ्याशी पण आपण तुम्हाला एकदा वार्ता करून देतो. आपल्या जरी कोर्टामध्ये येतोच त्याला आपण सांगितलं की आपण तूर डाल द्या, आम्हाला मूग डाल द्या. ती कंटिन्यू आपल्याला घेऊ आपण. त्यावेळी त्यांना विचारू की तुरीचा भाव कसा आहे आणि ह्याचा भाव इकडचं कसं आहे. इकडं सागाची झाडं जास्त प्रमाणात आहेत आणि मस्त हा मंदिर आहे. आपण सध्या मंदिर बघतो इथे. खूप सुंदर असं मंदिर, मस्त मंदिर, दरवाजे बंद आहेत. हा एक गाव आहे. ह्यांच्याकडे घरे असे असतात, ह्यांच्याकडे घरं आहेत ना कौलावर नसतात. फक्त नॉर्मल यांचे जे हे असतात ना गोटे तेच कौलावर आहेत, तुम्हाला दिसत असते. बाकी सर्व यांच्याकडे असे आहेत ना हे डबल डेकर घर आहेत. असं आहे. भारी वाटत ना. छोटासा आहे बघ, इथून बैलगाडी येते. जब से चढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे इश्क जो जरा सा था वो बढ़ गया रे तेरा फितूर, जब से चढ़ गया रे. हा चालवतोय आपला कोकणीच्या गाडी तू जो मेरे आणि अखेर कोकणी गाडी शिकलाच. विशेष नाही, हा सुनसान रस्त्यावर चालवतोय तो म्हणजे तेजा. एक भन्नाट अशी गाडी. आपण सीताफळ काढायला आलोय. हे सीताफळ काढलेले आहेत बघा शेतातली. आणि हे बघा हे कापूस आहे. आपण आपल्या गावाला कापूस बघितला नसेल ना, तुम्हाला कापूस दाखवतो यांचा कसा असतो. हा पूर्ण शेत आहे ना कापसाचा आहे. हे बघा तुम्हाला डेमो दाखवतो. हे बघा हे कापूस झालं. हां हा असा बोंड असतो, हा बोंड असतो. हा बोंड फुगतो म्हणजे फुटतं आणि त्याच्यातून हा कापूस तयार होतो. असं तुम्ही आता कापूस बघू शकता बघा. हा कापूस आहे, ह्याला कापूस बोलतात. आज मटणाचा बेद आहे. आपण सर्व मिळून मटण करणार आहोत आज इकडे. आज शुक्रवार आहे. सर्वांचा विचार चालला की आज काहीतरी आपण नवीन करूया आणि आपल्या यूट्यूबवरती दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे आपण आता एक दाखवण्याचा प्रयत्न करू. सध्या आमच्याकडे 3च माणसं आहेत जी मटण खाऊ शकतात आणि एक आहे तो व्हेज माणूस आहे. त्यासाठी व्हेज इकडे चालला आहे इलेक्ट्रिक शेगडीवरती. बाकी तुम्हाला आम्ही मटण कसा करणार आहोत किंवा माझ्यासोबत कोण कोण आहेत त्यांचे इंट्रोडक्शन मी तुम्हाला देणारच आहे. समोर आता येतीलच तुमच्यासमोर. सध्या आमची चहा चालली आहे आणि चहानंतर मग आम्ही मटणाचा बेत करू. नंतर आमचा व्हेज माणूस आहे त्याचं सध्या डाळ चालू आहे इकडे. आणि व्हेज आपण सध्या चुलीवरती बाहेर करणार आहोत मटण. आज बघू इकडे कसं मटण करतो आपण आणि मग खाताना नंतर बाकीचे कसे आपल्याला सांगतात म्हणजे देतात की उत्तर काय आपल्या कसं बनवलं आहे काय बनवलं आहे हे बघू आपण. आता आपण तुम्हाला चहा दाखवतो. चहा बनवल्यात आणि आपली चहा सध्या नवनाथ मेजर चहा बनवत आहेत ते तुम्हाला दाखवतो आहेत. आणि हे आहेत नवनाथ मेजर आणि सध्या चायचा बेत चालला तेव्हा कसे उकडे आले. आम्ही इलेक्ट्रिसिटी म्हणजे वापरतो, शेगडी वापरतो ज्याने आम्ही थोडंफार खर्च कमी यावं. आणि आता इकडे बेतचं चाललं बघा, डाळ चालले. इकडे नवनाथ मेजर आपला चहा बनवतात, चहा होतं ते बघा कशी. चहा प्यायला वेगळीच मजा येते. थंड खूप आहे इकडे, थंडीचा मोसम आहे त्याच्यामुळे थंडी खूप आहे. आणि नवनाथ मेजर सध्या चहा होतं ते बघा एक नंबर. बघा एक नंबरचे आहे. आता आपण सध्या चहा पिणार आहोत. हे नवनाथ मेजरात चहा घेतलं आणि तुम्हाला नंतर एक नवीन आहे आपले सहकारी मित्र आहेत जे या न्यायालयाचे आहेत आपल्यासोबत आहेत. ते आपल्यासोबत कंटिन्यू असतात. ते तुम्हाला नंतर तुम्हाला दाखवतं. ते सध्या आता आंघोळ करत आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आपण त्यांचा इंट्रोडक्शन देऊया. आणि सध्या नव्याशिवाय जमत नाही का
आणि त्यांचंच वेज चाललंय तिकडे, आपण बनवत आहे तिकडे वेज त्यांचं. आणि सध्या ते हसत आहेत, पहिल्यांदा ते यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत, त्याच्यामुळे ते जास्त हसत आहेत. नवीन नवीन आहे. बघूया आपण आपले न्यायालयाचे कर्मचारी आलेत, हे आपल्यासोबत कंटिन्यू असतात आपल्या यूट्यूबमध्ये. आदेशांचं स्वागत आहे, पहिल्यांदा यूट्यूबवरती येत आहेत आणि आपल्या चॅनलवरती येत आहेत. हे यवतमाळचे आहेत प्रॉपर. तुमचं गाव कुठलं आहे? वणी? नाही आमचं गाव वरोरा, चंद्रपूर. चंद्रपूरमधले आहेत, पण ते सध्या आमच्याबरोबर पोस्टिंगमध्ये आहेत. न्यायालयाचे कर्मचारी आहेत, सध्या नवीन पोस्टिंग यांची इकडे आले आणि हे सध्या आपल्यासोबत जास्त असतात कारण ते आपल्या वयाचे, त्यामुळे आमच्याबरोबर जास्त गुलून मिळून राहतात. असं नाही, यांच्या गावाला आपण एकदा जाणार आहोत, ते पण तुम्हाला आपण यूट्यूबमध्ये दाखवू. आता हे नवीन घर बांधत आहेत आणि ह्यांचं घर पण दाखवू आपण तुम्हाला. घरी गेल्यावरती ह्यांची आई किंवा ह्यांचं काय असेल घरच्या तिकडचं आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्या यूट्यूब चॅनलमधून. आणि यवतमाळ काय असतो हे प्रॉपर आपण ह्यांच्याकडून समजू शकतो, कारण हे प्रॉपर इकडचे आहेत. आपण काय मुंबईवरून आलो, आपल्याला एवढं काय माहीत नाही, तरी पण आपण जेवढं काय होईल तेवढं ह्यांच्याकडून शिकू आणि ह्यांच्याकडून बघण्यात येऊ, कारण ह्यांच्याकडे 2 व्हीलर पण आहे, सर्व गाड्या. त्यामुळे हे आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतील की ह्याच्यानंतर यांच्याकडे काय आहे, काय कमी आहे, यांच्याकडे काय पिकतं, काय उगवतं, हे आपल्याला नक्की सांगतील. आणि सांगणार ना मग. आणि हे आपल्याबरोबर आता जोडले आहेत, तर ह्यांच्याबरोबर आपण सहकारी म्हणून एकदम चांगले कटिबंध करावं. आणि या यूट्यूब चॅनलमध्ये ह्यांचं पहिल्यांदा आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आलेत, तर आपण यांचं स्वागत करूया आणि पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू स्टार्ट करूया. आणि आपण आता मटणाचा बेत घेऊ. त्या बेतनंतर आपण तुम्हाला आधी गहू दिसतीलच. आणि आपण मटण घेतलेलं आहे, बघा हे मटण आहे जेमतेम अर्धा किलोच्या वरती आहे, कारण आम्ही तिघच आहे त्यामुळे. आणि खाणारा एक माणूस खात नाही एवढं जास्त, ते पण आदेश भाऊच आहेत. आणि आम्ही थोडं जास्त खाणार आहे, कारण आम्ही कोकणी आहे, आम्हाला लागतंच म्हणजे लागतंच अशा गोष्टी. आणि ही आमची राणी, ही कंटिन्यू आमच्या सोबत असते, नुसती उड्या मारत असते. आणि हिला दररोज काय ना काय खायला आम्ही घालत असतो, कारण हिच्याशिवाय आम्हाला आता करमत नाही. चला हे बघा, आता चूल पेटवलेली आहे मस्तपैकी अशी मस्त. इकडे सर्व फाटे गोळा केलेत, इकडे मस्त. आणि ही आमची राणी इकडे फिरत आहे. हे आटपाटकर मेजर आहेत. आता आपण त्याला माती लावणार आहेत. आता कढईला खालून माती लावत आहेत, ते बघा भिजवलेले आहे. आणि बघू त्यांच्या सोलापूर साईडची स्टाईल आहे की गंजू नये म्हणून हे चालू आहे. आणि हे इकडे आदिश भाऊ शेकोटी घेत आहेत थंडीमध्ये. कडे थोडं तापवायचा प्रयत्न करू आपण आणि मग ठेवूया वरती. आता आपण मस्तपैकी मटण धुवत आहोत. हे बघा मटण धुवत आहोत. आणि मटण आपण अर्धा किलो थोडा जास्तच घेतलेला आहे. इकडे थोडं स्वस्त भेटतं, कारण इकडचं कसं आहे घरची बकरी असतात, त्यामुळे इकडे स्वस्त आहे भाव. असं आहे मुंबईला जास्त याचा भाव, आणि इकडे थोडा कमी भेटतो आपल्या रेटमध्ये. चांगलं बघा प्युअर एकदम चाप, तर बघा एक नंबर होईल ना. बघा हे एक नंबर. तुम्हाला नंतर कळीची दाखवतो. हे बघा कळीची काय आता आपण भेटत नाही, भेटली वाटतं. तर हे बघा कशी कळीची एक नंबर, माळ एकदम प्युअर आहे. रस्सा एक नंबर करूया आणि खाऊयात. आहे तुम्हाला दाखवू आता कसं बनवणार आहात ते. अरे ह्याच्यासाठी करणार आहोत, म्हणजे जरा उकडून घेणार आहोत. तोच पाणी वापरणार, पण ते उकडून घेणार आहेत. आणि बघा मस्त उकडत ठेवलेलं आहे. आमच्या म्हणजे जेवढे 6 जण आहेत त्यांच्यामध्ये जर एक नंबर आहेत. आणि आपण तुम्हाला परेडचं पण बाकी हे कसे घेतात, ते चांगले घेतात, एक नंबर घेतात. आणि आपण ते पण तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या यूट्यूबमध्ये. आणि सध्या आपले आदेश भाऊ हे आता शेक पण घेत आहेत आणि हे पण करत आहेत. मटण साहेब टोमॅटो कसे कापतो तुम्ही? बघा एक नंबर एकदम बारीक बारीक. आता मटणाचा बेत आपले सोलापूरचे जवान आहेत, आटपाट घरी बनवणार आहेत, ते दाखवू आपण तुम्हाला. आणि ही आपली आहे राणी. राणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही येणार का? हे बघा ही आमची राणी आहे. राणी ही आता सध्या हिने पिल्लं दिलेलं आहे. तिची पिल्लं ह्याच्या खाली येते, ह्याच्या बोरच्या खाली आहे, ह्या खालीच आहेत. आणि राणी आपल्या सबस्क्रायबरला काय म्हणशील? इकडे बघ, काय म्हणशील? काय म्हणतेस? आता आम्ही मटण करत आहोत आणि ते शिजल्यावरती आम्ही खाणार की नाही?
काय का राणी? राणी आमच्या नेहमी सोबतच असते, कारण तिला सर्वजण काय ना काय खायला घालत असतात. मग ती इथून जातच नाही आम्हाला सोडून. ज्यावेळी आली होती त्यावेळी छोटी होती, आता मोठी झालेली आहे. आणि आदेश भाऊंचा फोन वाजत आहे, आयफोन. बघा आता तुम्हाला दिसेल कुणाचा फोन आहे ते आपण नक्की दाखवूया का युट्यूबमध्ये. बहुतेक हा काकू काकूंचा फोन आहे चपात्यांसाठी. आम्ही बाहेरून चपात्या मागवल्यात, त्यामुळे आता थांब ना तुम्ही थोड्या वेळात येतो. हा ते बोलते थोड्या वेळ येणार आहेत. सध्या मी असं वाटतं मी थोडं चिकन दिसतोय. दिला म्हणजे आता डब्बा काय केलं नाही, सेम आहे. नाही का आणून द्यायला सांगितलं होतं. आमचा OnePlusचा हे आहे ना कॅमेरा आहे ना, थोडा ग्लो येऊ राहिलाय माझ्या चेहऱ्यावरती. आता आपण आता शिजलेलं आहे बघा, थोडं थोडी शिजलेलं. आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया. हे झालंय चॉकलेट झालेलं आहे, भाजलेलं आहे. आणि आता आपण टोमॅटो टाकूया थोडा, आणि मस्त फ्राय करून घेऊया. हे आपण ठेवूया थोडं खायला, सोबत चटणी बिटणी लावू. ओके, आणि त्या प्रकारे हे जरा शिजू द्या. थोडं आपण तेल टाकूया. तेल टाकून थोडं याच्यामध्ये टाकू अद्रक लसूण पेस्ट. हे अद्रक लसूण पेस्ट बनलेलं आहे, बनलेली आहे. त्याच्यानंतर आपण हा टाकूया मटन मसाला. ओके ओके, मटन टाकूया. मटन थोडा भाजून घेऊया, म्हणजे कसं वा एकच नंबर. आधी भाऊ व्यवस्थित हलवा. आधी भाऊ हो एकच नंबर. वर खाली करा आधी भाऊ. नंतर आपण टाकूया जिरा. आणि तो आपण टाकून घेतलेला आहे थोडासा. हा एक ग्रेव्ही, त्याच्याने थोडा कलर येईल. आणि हे सर्व आपण जे फेकतोय हे आपण त्याच्या आतमध्ये टाकणारच, कारण आपण घाण करायची ना. हे सर्व आपण जमून वापस टाकूया, ज्याच्याकडून घाण होणार नाही. आणि याच्यानंतर आपला हा मसाल्याचा डब्बा आहे, मीठ. त्याच्यानंतर हा आहे मीठ. नंतर ही हळद टाकूया बरोबर. हे थोडं लाल चटणी. हा थोडा आईने आपल्या दिलेला मसाला आहे आपला कोकणाचा, तो टाकूया. थोडा जिरा पावडर टाकूया. नंतर ही गरम मसाला जिरा पावडर थोडी अजून टाकूया. बस. ही कोथिंबीर थोडी टाकूया रशात. रसा रेड झालाय, तुम्हाला दिसत नसेल. मस्त कोथिंबीर टाकलेली बघा, एक नंबर. आणि नंतर आपल्याला फुरकायचं आहे. एकदम कच्चा गॅस खाणार आहेत, तिन्ही पण माणसं आहेत खाणारी आहेत. तर जेमतेम जेवण झालेलं आहे आमचं. चपात्या वगैरे आम्ही आणलेल्या आहेत बाहेरून. डब्बा आणलाय, आदेश भाऊंचा डबा आलाय बघा. आदेश भाऊंचा डब्बा आलेला आहे. आणि आम्ही तिकडे राईस घातले होते. त्यानंतर एकाचा डब्बा आला होता, त्याचे चपात्या आहेत. इकडं आमचं आता सध्या आदेश भाऊ आणि नवनाथ म्हणजे तुम्ही दाखवता कसा. अरे बा कसं डायरेक्ट फुरकीच. अरे 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 एक नंबर. अरे एक नंबर भाई. आदेश भाऊ तुम्ही दाखव. अरे फुरकी मारू नका, रस्सा आपल्याकडे कमी आहे भाई. अरे वा एक नंबर. कसं वाटलं? मस्त ना, एक नंबर. अरे आमचा कोकणाचा रस्सा एकदम झणझणीत केला. आता बघू, खाऊन बघा तुम्ही. हे बघा कसं बनवलेलं आहे चिकन. हे आदेश भाऊंकडे, हे अडपडकर भाऊंकडे दिलं आम्ही. आणि थोडं ह्याच्यामध्ये आहे, आणि हे जे आहे ते. आणि आता आपण खाऊया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू भेटूया.